त्या ठिकाणी आणखीन एक तरुण दादा भेटले. दादा काय म्हणते बाबा, घरची लक्ष्मी दिवाळी केली गेली का बाबा? भले झाले. अरे बाबा लक्ष्मी नाही आहे राजीव, म्हणजे तुम्ही असं विचारून राहिले. या 4 चौघ लोक माझी ना मुश्किल करून राहिले राजीव तुम्ही. 90 म्हणजे 90चे अलग वेगळे प्रकार राहतात. 90 म्हणजे लोक रात्रीची सोय रात्रीची सोय असं म्हणतात. या 90 तुमच्या नावाच्या अर्थात असं. यावर्षी कुठे जाणार आहे बा? बबलू भाऊ दादा तुम्ही हो बच्चू भाऊ. एक बबलू भाऊ वाले भेटले, एक बच्चू भाऊ आले. कोण बच्चू भाऊच्या इकडे कसं काय बा? माणूस चांगला आहे आमचा. माणूस चांगला आहे. याचं म्हणणं आहे की माणूस चांगला आहे, तुमचा माणूस मग खराब आहे. मॅडमच म्हणतो बा वय वर्ष 57 आहे. मला काय विचारा सुचून नाही आलं. समजा 77 20 वर्ष कमी नाही ना, माफ करा. वर्ष माफ करा, मी तुमचं वय कमी सांगितलं. बाया आजकाल की नाही वय लपण्यासाठी की नाही ते काही घरचं पोरग हाँगकाँगले घरचे पाहुणे मॅडमनं सांगितलं शिक्षण. मी गावखेड्यातला माणूस, ते मला सांगितलं आणि बाबा इतकं शिकेल. अजून एक मॅडम आहेत वय वर्ष 27 + 30 + 30 27 + 30 सांगितलं ना. 27 + 30 अशा 57 वर्षाच्या आहेत. तुम्ही मेळघाटात जर यायचं होतं तर परतवाड्यात यायचं होतं. परतवाड्यातून मस्त गाड्या चालतात, चिखलदरा धारणे, त्या गाडीत बसायचं होतं आणि मेळघाट फिरायचा होता. हे काय बाबा, कोण जीवाचे वाक्य करता सायकलनं फिरून तुम्ही? नमस्कार मित्रांनो, मी श्याम देशकर. आपण बघत आहात हिंद भारत डिजिटल टीव्ही. आज प्रत्येक वेळेस आपण चॅनलवरती कार्यकर्ते, पदाधिकारी व सामान्य जनतेचे प्रश्न व अनेक बातम्या आपण पाहत असतात. पण आज आम्ही एक अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहे जे एकदम सोप्या भाषेत प्रश्न विचारतात. एक पत्रकार आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर भागातून, जे खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे जर युट्यूबवरती जर तुम्ही बघाल तर लाखोनं फॉलोअर्स आहेत त्यांचे वाले. प्रवीण भाऊ, खूप खूप नमस्कार. म्हणजे तुमचे हिंद भारत डिजिटल मध्ये स्वागत आहे. एकदम सोप्या भाषेत तुम्ही प्रश्न विचारता. डायरेक्ट निवडून आलेल्या आमदारला मशीन बद्दल प्रश्न विचारून घेता. काय तुम्हाला म्हणजे जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही त्यावेळेस कुठला अडथळा येतोय का, किंवा सुरुवात कधी केली पुण्या चॅनलची? गावरान 90ची सुरुवात आज जवळपास 3-3.5 वर्ष झाले असतील. तिथे काही आता आठवत नाही काही पासून केली. तर कसं आहे, जे आपल्या मायबापांना लहानपणी आपल्याला भाषा शिकवली त्याच भाषेत असतो. त्याच भाषेत मी तुमच्यासोबत बोलतो. आपल्या मायबापांनी जे भाषा शिकवली की नाही, हे भाषा आपलीच असते. आता तुम्ही जर म्हणसाल की मी प्रमाण भाषेत मराठीत बोलतो, तो जमत नाही. अटकताना माणूस त्याच्या कुठे ना कुठे अटकतेच. अरे बाबा, हे शिकेल सर्व लोक किती खराब खराब भाषा बोलतात, शब्द कुठचे येतात माहित नाही. पण आपल्या भाषेत जर बोलतो म्हटलं लोकांच्या की नाही हृदयात एकदम बंदूक गोळी मारल्यासारखं वाटते. ज्यावेळेस तुम्ही आता मध्ये आम्ही बघितलं की भाजपच्या आमदारांना तुम्ही ईव्हीएम मशीन बद्दल बोलले, तर त्यांची काय भावना होती त्यावेळेस? म्हणजे नेमकं कसं असते की जवळपास विदर्भातला जो आमचा अमरावती जिल्ह्यातलं जे काही सर्व राजकीय नेते ते सारेला माहित आहे की मी उकीर कसा काढतो. त्याच्यानं त्याला माहित आहे की हा माणूस कोण्या पद्धतीनं बोलते. एकदम सहज घेतात. पण सहज घेतल्यावर त्याला माहित आहे की या माणसाला आपण जे प्रतिक्रिया किंवा आपण जे उत्तर देऊ हे हजारो लोक एकाच टाइमला पाहतात. त्याच्यानं ते एकदम नॉर्मल होऊन हे प्रश्न विचारतात, म्हणजे उत्तर देतात मला. तुमच्या चॅनलवरून असं करते की जे ज्या पद्धतीची साधी भाषा आहे आणि एकदम गावातली जी भाषा आहे, तर लोक गावातली भाषा ऐकणं जास्त पसंत करतोय. नाही, कसं आहे की लोक हे जे प्रमाण भाषा लोक कीर झालं ना, तुम्ही टीव्ही तुम्ही पहा हे असं झालं ते तर झालं, लोकांच्या डोसक्यात गेली भाषा. बातम्या आजकाल कसं तुम्ही जर चॅनल उघडले जवळपास 15-20 मराठी चॅनलच आहेत आणि तेच प्रमाण भाषा. तुम्ही त्या लोकांच्या भाषेत जर त्या भाषेतली तेवढी बातमी सांगितली, त्या बातमीचा जो परिणाम आहे की हा साधक असते, त्याच्याने आपली वऱ्हाडी भाषा वापरतो. जे आपली बातमी बघून खुश होऊन जातात लोक एकदम. बिलकुल अनेक लोक बघतात, शेअर करतात. आमच्याकडे सुद्धा म्हणजे तुमची लिंक येते आमची युट्यूब मध्ये. आम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला नेहमी बघत असतो. म्हणतो दादा एकदम म्हणजे देशी स्टाईल म्हणता येईल त्याला. एकदम देशी स्टाईल मध्ये तुम्ही प्रश्न करता. सगळं पूर्ण महाराष्ट्र पण तुम्ही फिरता. आज तुम्ही नागपूरला सुद्धा आले, तर याच भाषेत तुम्ही कुठल्या आमदारांना? मी महाराष्ट्रातले जवळपास जे मोठे आमदार आहेत, म्हणजे बावनकुळे साहेब मला एकदम प्रवीण नावानं ओळखतात. तुम्ही याच्यावर विचार करा, खासदार असो आमदार असो, अमरावती जिल्ह्यातला असा एकही आमदार नाही की जो मला ओळखत नाही. त्याच्यानं या भाषेत जर आपण त्याच्यासोबत जर बोललो तर त्याची एक मजा वेगळी. आणि काय होते, आता विदर्भातलं मी सांगतो ना, किती काही घासा तेले हे चोपडी भाषा बोलता येत नाही. त्याच्यानं तेले असं वाटतं आपल्या माणसासोबत आपल्या भाषेत जर आपल्या लोक संवाद जर केला तर याचा की इम्पॅक्ट लय राहते. म्हणून की नाही आपल्याला वराडीला प्राधान्य दिला आहे. ही कल्पना कशी आली तुम्हाला, म्हणजे काय सांगा? एकंदरीत सुरुवात केली होती त्यावेळेस? एकंदरीत जर सांगायचं झालं तर मी इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रो बिझनेस प्रोफेशनल्स एक दिल्लीची ऑर्गनायझेशन होती, त्याच्यात एका मोठ्या पदावर होतो. चांगला पगार पाणी नोकरी होतो. पण तो प्रोजेक्ट 8-10 वर्ष चालला.
लग्न झालं त्या टायमात आणि त्यानंतर काय झालं की मी तो प्रोजेक्ट संपला, समग्र शिक्षण अभियान अंतर्गत टीचर लागलो, व्होकेशनल टीचर. मी ऍग्रिकल्चर एक्सपर्ट आहे, मला माहिती आहे की वावरात कोणतं खत टाकलं, कोणती औषध टाकली की आपल्या वावरातलं पीक चांगलं येते. मग तो इलाकाचा मा असं म्हणे की हे अत्याचार की कोण एखाद्याने म्हटलं ह्याला आहे तर मी त्याला ह्यालाच म्हणेल, त्याला म्हणे जमणार नाही. त्याच्यानं मला त्याने सन्मानानं काढून टाकलं. एकदम खराब दिवस असा होता की मला खरा खायची सवय आहे. 10 रुपयाचा खरा खायची माझी क्षमता होती. मग काय करा, एक आकाश खेरकर नावा मित्र आहे, त्या मित्राला सांगितलं की माझं ऍसेट बेस्ड कम्युनिकेशन डेव्हलपमेंट झालं आहे त्या जुन्या काळात. तर त्याला असं म्हटलं की बाबा मला पत्रकारिता चालू करायची आहे, काही हरकत नाही, मी बिलकुल चालू करू. मग आपली चॅनलचं नाव काय, काहीच नाही, मी काहीच विचार केला नाही, कारण त्या भगवंतालाच मला यात उठून उभं करायचं असेल. प्रत्येक गोष्टीचा एक टाइम असते. म्हटलं गावरान 90, पण एक नंबर बढिया नाव आहे म्हणे गावरान 90. आपली भाषा कोणती, म्हटलं वराडी, काहीच हे नाही. आज असं आहे आपलं गावरान 90 सुरुवात झाली. 90 म्हणजे 90चे अलग वेगळे वेगळे प्रकार राहत. 90 म्हणजे लोक रात्रीची सोय रात्रीची सोय असं म्हणतात. या 90 तुमच्या नावाच्या अर्थ थोडासा नेमकं कसं आहे की मी एकदम खुला माणूस आहे. 90 सांग म्हणून त्याचं कसं आहे की तुम्हाला गावरान कोंबडी पाहिजे, गावरान भाजीपाला पाहिजे, गावरान साऱ्या गोष्टी पाहिजे, गावरान 90 कोंबडी पाहिजे. प्रोमो पण आहे तुमचा. आणि ते गावरान कोंबड्या तुम्ही याचे फार्मचे कोंबडे बोंबलतात का, ते आरव देतात का, बिलकुल देत नाही ना. तर आपलं हे गावरानच आहे सारं, म्हणून आपण गावरान 90च लोकांना समजायला सोपं. तुम्हाला जे मनात वाटते 90चा अर्थ काय पकडायचा बिलकुल पकडा, पण आपल्याला असं आहे की वराडी भाषा टिकली पाहिजे. हा 90 सगळ्यात मोठा हेतू आहे. प्रसिद्ध माणूस तेव्हा सुद्धा काहीतरी वेगळं केलं तेव्हा. बरोबर, कसा काही वेगळं नाही केलं, फक्त लोकांनी, विदर्भातल्या लोकांना इतकं प्रेम केलं की तुम्ही जर माझ्या फेसबुकवर जर व्ह्यूज पाहाल तर 8-8 मिलियन व्ह्यूज आहेत. मला 8-8 मिलियन व्ह्यूज आहेत. विदर्भातही आता युट्यूबला 2-2 मिलियन आहे, 1-1 असे लाखात येतात. पण आज लोकही कोणाचे फोन आला, दादा भाऊ काका मावसा म्हणत मी बोलतो, मला त्याचं काहीच नाही. हे लोक जात ना बाबा, लोकच वर नेतात आणि लोकच खाली आपटतात. त्याच्यानं बाबा आपण आपल्या लाईन दोरीत राहणार, बरोबर लोक सार बरोबर भेटते. हे तुमच्या सोबत आलेले आहे तुमचे मित्र? नाही, हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत आमचे परतवाड्याचे, डॉक्टर राम ठाकरे सर आहेत, बालरोग तज्ञ आहेत. आणि गावरान 90चं मी हेही सांगतो की माझी कंडिशन इतकी खराब होती की मी तुम्हाला आधी सांगितलं, मला 10 रुपयाचा खरा खायची माझी अवकात नव्हती. त्यावेळेस असे माझे दोस्त 5-25 अचलपुरात आहेत की त्याने मला घरी कायच्यासाठी पैसे दिले. खुला बोलता पण एकदम थेट. नाही काय आहे बाबा, मी तुम्हाला खोटी गोष्ट सांगून जमतच नाही. मला कसा एक जर खोटं तुम्हाला बोलायचं म्हटलं की त्याच्या मागे लय त्याला लेपन लागते. त्याच्यानं आपलं एकदम जे काय हे लोक होते, हे प्रेम करणारे लोक आहेत. हे डॉक्टर राम ठाकरे हे विचाराने येले माहिती ना गावरान 90 काय सांगा डॉक्टर. प्रवीण भाऊ आपल्याच तालुक्यातले आहे. अचलपूर तालुका. काय वाटतं एकंदरीत हे आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इथं मी अहमदनगर सुद्धा गेलो, त्या ठिकाणी एका डेपोवरती एक मुलगा व्हिडिओ बघत होता, त्यांना सांगितलं आमच्याच विदर्भाचे आहे म्हणलं. ते मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले. भाऊ काय वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आता मी डॉक्टर असल्यामुळं माझा जो व्हॉट्सअपचे ग्रुप आहे हे अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण मुंबई पुण्याकडे प्रसरलेले आहे. तर आम्ही जेव्हा आमचा एखादा व्हिडिओ त्या ग्रुपवर शेअर करतो तिकडून त्या ग्रुपवर कमेंट येते, लाईक्स येते. बरेच जण सबस्क्राईब पण केलं, खूप जणांनी, सर्वजणांनी सबस्क्राईब केलं. आणि प्रत्येक जण म्हणते की या माणसाने एक गोष्ट करावी की याचं जे मूळ आहे ना, जे बोलते ना गावरानी, हे जे लिंक आहे कधीच नाही सोडावं म्हणे. की म्हणजे हा माणूस यशाच्या कुठपर्यंत याची लिमिट नाही म्हणे. पण मला माहित आहे की हा माणूस ज्या मातीत घडलेला आहे, ज्या प्रकारे या माणसाला खत भेटलेला आहे, हा माणूस असाच राहील. आणि मी तर म्हणतो आज गावरान 90चे बघा 1 लाखच्या जवळपास सबस्क्रायबर आहे आणि व्हिडिओ जवळपास 2.5 ते 3 लाख लोक बघतात. ही खूप मोठी अचीवमेंट आहे. हे तर सुरुवात आहे यांची. हे पुढे जाऊन असं ना म्हणा की महाराष्ट्राच्या धर्तीवर पुढे जाऊन एक मोठं न्यूज चॅनल म्हणून गावरान 90 प्रसिद्ध होईल आणि लाखो करोडो सबस्क्रायबर राहील. बरं याचे करोडो म्हणणार मी, करोडो सबस्क्राईब नक्की राहील अशी शुभकामना आहे माझ्या यांची. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक गोष्ट सांगतो. महापोराचं आजच्या तारखेत वय 10 वर्ष आहे. आजपासून 3 वर्ष आधी त्याने एक व्हिडिओ काढून दिला मला की म्हणजे आजकाल कसा कोणाला जर एखादा आपला कॅमेरामन म्हणून जर मिळाला ना त्याला पैसे द्यायला लागतात. आपल्याच खिशात कळून त्याला कुठून देतात. तर मग पोरगा आर्यन नावाचं, त्याला म्हटलं बाबा दादा चाल बरं सोबत, हा फक्त कॅमेरा पकडून ठेव. आणि त्यानं तो कॅमेरा पकडला. तो व्हिडिओ मग आजच्यासारखी 4 लाख लोकांनी पाहिला आहे. म्हणजे आज 10 वर्षाचा, 7 वर्षाचा आजही मी लोक विचारतात की तुमची टीम किती जणांची आहे, तर माझी टीम आजच्या तारखेत 2.5 जणांची टीम आहे. त्याला मी 10 वर्षाच्या पोराला पकडतो. त्याच्यानं हे लोक, अरे तुम्ही फक्त लोकांच्या मनात घुसा ना, लोक तुम्हाला कुठेच कमी पडू देत नाहीत. आपल्या लोकांनी मदत करायला पाहिजे. कसं आहे, वृत्तपत्र क्षेत्रात एवढी काही कॉम्पिटिशन वज्जर झालं ना बाबा, ज्याला त्याला वाटते मीच मोठा आलं पाहिजे. त्याच्यानं कोणत्या अळम काही बातम्या टाकून देतात. बातमी कोणती कशी रंगवता आली पाहिजे, म्हणजे चिंधीचा सरप कसा करायचा ते तुम्हाला गावरान 90वर पाहायला भेटेल. काहीच नसते त्याच्यात. एक माझा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओत मॉकड्रिल झालं परत पोलीस लोकांनी मॉकड्रिल केलं.
तो व्हिडिओ 3-4 लाख लोकांनी पाहिला. तो 3-4 लाख लोकांना परतवाड्यातला फक्त 10-15 हजार लोकांनीच पाहिला असेल. बाकीचा 2.5 लाख लोकांना बाहेर पाहिला. शेवटी मुंबईच्या एका ठाणेदाराचा, तिच्या एका मुंबईच्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला परतवाडा पोलीस स्टेशनला की साहेब म्हणे राजू, म्हणजे त्याने त्या भाषेत म्हणलं आपल्याला जमतच नाही ते. काय म्हणे तुमच्या त्या परतवाड्याचा व्हिडिओ राजू म्हणे पुऱ्या मुंबईत त्या पोलीस डिपार्टमेंटनं प्रत्येकाला एकाने त्या शेअर केला. मॉक ड्रिल असावीच म्हणे अशी. आणि तो वृत्तपत्रकार म्हणे राजू काय बोलते. मला पोलीस स्टेशनवाल्याने बोलावलं तर चांगलं वाटलं ते. तसं पोलीसवाले बेकामच बोलावतात ना आपल्याला. आज लोक कोणा पोलीसवाल्याने काही पत्रकाराला दिलं काय पैसे नाहीत देत. नक्कीच जे सोपी भाषा, साध्या भाषेत जे लोक बातम्या बघतात, बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण सोप्या भाषेत जर आपण म्हणजे देशी भाषेत जर आला तर लोकांना म्हणजे मजा पण वाटते, काहीतरी एक वेगळंच वाटते त्या बातमीमध्ये. आणि आता पूर्ण परिवार सोबत बसून ते बातमी पाहतात, एकामेकाला आवाज देऊन बघा कसं कंटेंट आहे. आपण प्रत्येक वेळेस बातम्या करतो, पण एकदम वेगळंच काहीतरी प्रवीण भाऊ यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच यांचे सबस्क्रायबर लाखो करोडो सबस्क्रायबर होतील. आमच्याकडून सुद्धा यांच्या चॅनलला शुभेच्छा आहे. हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम देशकर, नागपूर.